साधेसुधे गरमागरम शेंगोळे चवीला भन्नाट लागतात. झटपट तयार होणारा, फारसं साहित्य न लागणारा, वन डिश मील असलेला हा पदार्थ हेल्दीसुद्धा आहे. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये आपलं स्वागत. शेंगोळे करण्यासाठी हे सगळं अगदी नेहमीचं साहित्य लागतं. सगळ्यात आधी आपण याचा कोरडा मसाला करून घेऊ. अर्धा ते 1 टेबलस्पून धने, पाव ते अर्धा टेबलस्पून ओवा आणि अर्धा ते 1 टेबलस्पून जिरं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आपला कोरडा मसाला आपण बाउलमध्ये काढून ठेवू. यातच आपण 15-20 लसूण पाकळ्या फक्त पुश बटन वापरून जाडसर वाटून घेऊ. आपला कोरडा मसाला आणि वाटलेला लसूण तयार आहे. आपण शेंगोळ्याचं पीठ भिजवून घेऊ. या परातीत 1 वाटीभर ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि अर्ध्या वाटीहून थोडं कमी गव्हाचं पीठ घेऊ. या पिठाचं प्रमाण घरोघरी वेगवेगळं घेतलं जातं. आवडीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. यात मीठ घालू. पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट आणि आपण आधी केलेल्या कोरड्या मसाल्यातला अर्धा पाऊंड मसाला यात घालूया. अर्धा वाटलेला लसूण आणि एखादा चमचा तेल घालू. आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर थोडं थोडं पाणी घालून मऊसर पीठ भिजवू. पीठ भिजवल्यावर थोडं तेल लावून पीठ छान मळून घेऊ. आपलं पीठ छान मळून झालंय. आपण ते झाकून ठेवूया. 10-15 मिनिटं झाली आहेत. आपण पीठ उघडू. पीठ छान भिजलंय. हाताला किंचित तेल लावून छोटासा गोळा घेऊन थोडं मळून असं लांबट वळून घेऊ. नंतर त्याची दोन्ही टोकं अशी या पद्धतीने जुळवून घेऊया. ही दोन्ही टोकं व्यवस्थित दाबून घ्यावी, म्हणजे ती शिजताना उघडली जात नाहीत. शेंगोळे शिजल्यावर फुगतात, त्यामुळे त्या अंदाजाने असे मध्यम आकाराचे शेंगोळे वळून घेऊया. हे बघा, साधारण अशा एवढ्या आकाराची लाटी यासाठी बरोबर होते. अशाच प्रकारे आपण सगळे शेंगोळे वळून तयार करून घेऊया. आपले सगळे शेंगोळे वळून तयार आहेत. आपण शेंगोळ्यांसाठी फोडणी करून घेऊ. पॅनमध्ये 2-3 टेबलस्पून तेल घालू. आवडीप्रमाणे याहून कमी तेलही तुम्ही घालू शकता. तेल गरम झालं की मोहरी घालू. मोहरी तडतडली की थोडीशी वाळलेली मेथी, हळद आणि हिंग घालून ढवळू. थोडा कढीपत्ता घालू. लाल तिखट आणि वाटलेला लसूण घालून परतू. यातला आपण थोडासा लसूण शेवटी घालण्यासाठी वगळलाय. लसूण आणि कढीपत्ता फोडणीत परतल्याचा असा मस्त खमंग वास येतोय. लसूण छान परतला गेल्यावर त्यात थोडी कोथिंबीर हाताने तोडून घालू. फोडणीत घातलेल्या मेथी आणि कोथिंबीरीमुळे शेंगोळ्याला मस्त फ्लेवर येतो. आता यात 4-5 वाट्या गरम पाणी आणि मीठ घालू. थोडासा कोरडा मसाला घालू. पाण्याला चांगली उकळी आली आहे. आपण त्यात तयार शेंगोळे घालून शिजू देऊया. आपले सगळे शेंगोळे घालून झालेत. कच्चे असताना शेंगोळे खाली असतात आणि शिजले की ते वर येतात. आपण यावर झाकण ठेवून शेंगोळे शिजू देऊया.
झाकण ठेवून 5-6 मिनटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघू. हे बघा, शेंगोळे शिजायला लागले की पाणी असं दाटसर व्हायला लागतं. आपण परत 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजू देऊया. 2-3 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढू. आपण एकूण 10-12 मिनिटं अधूनमधून झाकण ठेवून शेंगोळे शिजू दिलेत. आता आपण थोडा वेळ झाकण काढून शेंगोळे शिजू देऊया. आता या स्टेजला आपण उरलेला थोडासा लसूण घालून ढवळू. अशा लसणाचाही मस्त फ्लेवर येतो. हे बघा, आता रस बराच आटलाय आणि घट्टही झालाय. कोमट झाल्यावर ते अजून घट्ट होईल. आपण झाकण ठेवून 10-12 मिनिटं आणि झाकण काढून 8-10 मिनिटं शेंगोळे शिजवलेत. एवढ्या प्रमाणात साधारण 4 बाऊल शेंगोळे तयार होतात. आपण यावर कोथिंबीर घालू. आपले गरमागरम टेस्टी शेंगोळे तयार आहेत. गरमागरम शेंगोळे नुसतेच किंवा वरून तूप घालून मस्त लागतात. दुपारच्या जेवणातही छान लागतात, पण जास्ती करून झटपट वन डिश मील म्हणून रात्रीच्या जेवणासाठी योग्य ठरतात. नक्की करून बघा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.